भाऊ नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर आजचा विषय आपला टोल नाक्यावरती आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरी आपण मनसे समर्थक असलो तरी थोडं दमानं घ्यायचं. दमानं विषय असा आहे की 2024ला जेव्हा आपला अटल सेतू चालू झाला होता टोल, ठीक आहे, तर तेव्हा ना त्याच्यानंतर 1 महिन्याने तिथून आपण एक प्रवास केला होता. मित्र आपण फिरायला गेलो होतो आम्ही. आणि तेव्हा माझा मित्र, एक ड्रायव्हर मित्र आहे, तर तो बोलला होता की भाई राईट साईडची जी लेन आहे ना, उजव्या बाजूची लास्ट लेन, ठीक आहे, तर त्या लेनमधून जर गेलास तू तर टोल कट होत नाही. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे ना, 250 रुपये वाचतील आपले तेवढे. म्हणून मी त्या राईट साईडच्या लेनमधनं प्रवास केला. टोल मी तिथे भरला नव्हता, ठीक आहे. तर तिथून निघून गेल्याच्या नंतर तेव्हा तर काय फाईनचा विषय नव्हता. आणि आपला मित्र बोललाय, तो पण ड्रायव्हर आहे, अनुभवी ड्रायव्हर होता. तर अनुभवी आहे म्हटल्यानंतर आपण ऐकतो. आपल्यापेक्षा 4 पावसाला जास्त बघतच नाही भाई. क्या बात कर रहे? त्याच्यामुळे तिथून पास झालो आम्ही. आमचा प्रवास झाला. आणि 2024ची गोष्ट आहे, ठीक आहे. आता 2024 नंतर आता 2026 चालू झाला. आणि गेल्या एक 18 दिवसा अगोदर मला एक नोटिफिकेशन आली होती. ती पण कशाने, आपला जो कार इन्फो असा एक ॲप आहे, ठीक आहे, त्या ॲप्लिकेशनमधून मला नोटिफिकेशन आली. जर आपल्या गाडीची काय डिटेल्स असेल, डॉक्युमेंट काय असतील, तर आपण त्याच्यामध्ये चेक करतो. ते चेक करताना मला ती नोटिफिकेशन आली. म्हणून मी बघितलं तेव्हा फाईन एक पेंडिंग आहे असा मला मेसेज आला. आता म्हटलं फाईन, आपल्याला मुंबईमध्ये आपण गाडी चालवतो, तर मुंबई पोलीस आपले एकदम ऑन ड्युटी असतात केव्हाही. तर म्हटलं एखादी फाईन पडली असेल. तर मी चेक केली महाराष्ट्र ॲपमध्ये. पोलीस महाराष्ट्र ॲप आहे आपला, पोलीस फाईन चेक करायचा. तर त्यात चेक केली तर त्याच्यामध्ये तर फाईन नव्हती. म्हटलं फाईन कोणती नक्की आहे, म्हणून परत त्या ॲपमध्ये चेक केली. नंतर 2 दिवसांनी मला ती क्लिक झालं त्याच्यावरती. आणि ओपन झाल्यावरती समजलं की ती अटल सेतूची फाईन आहे. टोल होता 250 रुपयाचा. 219 रुपयाचा टोल आहे. GST पकडून 250 रुपये होत होतो. तर 250 रुपयाचा झाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये GST ॲड केले त्या लोकांनी, ठीक आहे. GST ॲड करून 558 रुपये ते टोटल झाले आपले. तर चुना कितीला लागला आपल्याला. त्याच्यामुळे जर तेव्हाच टोल देऊन गेलो असतो तर बरं झालं असतं. आणि त्याच्यामुळेच मी आपल्या अनुभवी ड्रायव्हर लोकांना, आपले मित्र, त्यांना सांगतोय की अशी अनुभवाची बोली कृपया करून परत कोणाला देऊ नका, सांगू नका, जेणेकरून एखाद्याला थोडंसं भुर्दंड लागेल. तुम्ही अजून जात असाल किंवा आपल्यापैकी नवीन ड्रायव्हर बंधू असतील ज्यांना माहीत नसेल, आणि आपल्यापैकी पण काही जण गेलेले आहेत, ज्यांना आम्ही पण तिथून गेलो होतो. म्हणजे ठीक आहे, एकदा ॲपमध्ये तुम्ही त्या ॲप्लिकेशन आपल्याकडे त्याच्यामध्ये चेक करून बघा तुम्ही. जर फाईन असेल तर ठीक आहे, नसेल तर त्याहून ठीक आहे. तुमचं नशीब चांगलं आहे म्हटलं. चांगल्या नशिबाला साथ देतो. तर भावाने तिथून जाऊ नका, रिक्वेस्ट आहे. जय शिवराय.